चल ओके डील पक्की. नानी येऊ का? आज थोडासा वेगळा व्यायाम करणार आहे आम्ही. शिक्षकाबद्दल आदरानेच बोलायचं. एवढी छोटी कारली आलेली आहेत कारल्याच्या वेलेला आणि आमचं घर उंच झालेलं आहे थोडंसं. शेवटचा चहा पित आहे आपण नाही घरामध्ये. मग शेवटी आम्ही एक निर्णय घेतला नाईलाज असतो. मृदा रूपी गणेश भगवान फोंडेजी आळ्यात टाकत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे, म्हणजे दादूचा डबा करत आहे. ऍक्च्युली आज शनिवार आहे, दादूला सुट्टी असते, पण दादूच्या कॉलेजमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, तो मला आज पण बोलवलेला आहे. म्हणलं ठीक आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे चपात्या भाजण्यासाठी. आणि आज थोडासा वेगळा व्यायाम करणार आहे आम्ही. रोज रोज तोच व्यायाम करून मी बोर होत असते, म्हणून मला आज थोडासा वेगळा व्यायाम करता येईल. वेगळा व्यायाम म्हणजे आज वॉकिंगला जाता येईल. पंडूजी बोलले की काल रात्री बोलले की आज आपण सकाळी व्यायामला जाऊ, पण तेच उठले नाहीत अजून. काय करणार? मी तर तयार आहे, फक्त दादूच्या डब्यापैकी 2-3 चपात्या करते, माझं काम झालं. पंडूजी सुटले नाहीत. काय माहित आज वॉकिंगला जातो की नाही, वेगळा व्यायाम करतो की नाही ते. चला ठीक आहे, तर आता तुळशी पूजन करून घेते अगोदर, नंतर चपात्या करते. सकाळचं सुंदर वातावरण बघा, छान मंद हवा सुटलेली आहे आणि आज सुद्धा आभाळच आहे. ऊन नाही आलं. सूर्यनारायण दर्शन आज पण नाही होणार कदाचित, मला असं वाटतंय. चला, निसर्ग आहे. आता परतीचे पावसाचे दिवस आहेत, रोज पाऊस पडणार आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत. चला पूजन करते तुळशी मातेचं. तुलसी सखी श्वे पापहरिणी पुण्यदे नमस्ते नारुमते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णु प्रियाये नमो नमः. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. सकाळ सकाळी पारिजातचं झाड फुलांनी भरलेलं असतं, खूप छान वाटतं त्याच्याकडे पाहून. आणि आज सुद्धा आमच्या गोकर्णाच्या वेळेला 2 निळी फुलं आलेली आहेत. आता थोड्या वेळाने फोंडेची देवपूजा करते वेळेस देते त्यांना तोडून देवाला वाहण्यासाठी. चलो, वातावरण पण खूप छान आहे, एकदम शांती आहे, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत आहे. आता फोंडेजी उठताय तोपर्यंत जेवढ्या होतील तेवढ्या चपात्या करून घेते, काय करणार. एक दोन करत मी आता सगळ्या चपात्या केलेल्या आहेत, हे बघा. आणि आता फोंडेंची निद्रा उघडलेली आहे, बसलेली आहे तिथं, आणि मना पण आत्ताच उठलेला आहे. आणि इथं आता दादू डब्बा भरत आहे स्वतःच. आणि मी आज केलेली आहे फ्लावरची भाजी दादूच्या डब्यासाठी खास. दादूला खूप आवडते ना? ओके. कसं वाटतंय बाळा? आज शनिवारी पण कॉलेज आहे. फालतूगिरी असं नसतं बाळा. काय आहे बाळा कॉलेजमध्ये? काय नाही. काय नाही, तू कशाला चालला मग? लेक्चर. गेस्ट लेक्चर? नॉर्मल लेक्चर आहे. पोर्शन कम्प्लीट नसेल झालं असं बोलायचं नसतं बाळा. शिक्षक आहेत, शिक्षकाबद्दल आदरानेच बोलायचं. हा, ते तुमच्यासाठी येतात, त्यांनाही सुट्टी घेऊशी वाटते ना, पण घेत नाहीत. असं नसतं बाळा. कॉलेज शिक्षक केलेत कशासाठी? उनके लिए अच्छे शब्द अच्छे वर्ड यूज करो. हा, आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा. आवजो. आणि यंगर सन जस्ट नाउ ही जस्ट नाउ वेक अप. एम आय राईट? नवीन टी शर्ट घातलाय आणि पिझ्झाचा घातलाय. पिझ्झा. हो, मना इज टेलिंग आय वेअर पिझ्झाज टी शर्ट. पिझ्झाज प्रिंटेड टी शर्ट. क्या आवडत? माय मना इज टेलिंग टू मी यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश. And my Dadu is telling to me you have to speak in Marathi. And I decided I will speak with Mana in English and I will speak with Dadu in Marathi. Okay. बीच का रास्ता निकाल दिया हमने. No problem. Okay. Now today is holiday for you. Yes. Okay. Now what are you doing today? I'm going to sleep. Now? Do not sleep, beta. Let's go. फॉर वॉकिंग ऑन टेरेस. बघा 8:15 वाजलेले आहेत. फोंडेजी आता उठलेले आहेत, त्याच्यामुळे आमचं वॉकिंगला जाणं कॅन्सल झालेलं आहे. मी तर जाणार नाही एवढा उशिरा. मी कदाचित टेरेसवरती जाईल वॉकिंगला, नाहीतर नाही. आज मस्तपैकी पोह्याचा नाश्ता करते आणि खाते. मी अगोदर खाते, कोई खाए ना खाए, मैं अकेले खाऊंगी पोहा बना के अभी. हाँ, मेरा सब कुछ हो गया है, नहाना धोना, पूजा पाठ भी हो गया है मेरा. अब मैं पोहा बना के खाऊंगी, मस्त टेस्टी टेस्टी. Everything done? Yes, everything done. Damn. Dam. What is the meaning of dam? It's a how about
हाय 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 हाय. ओके. आता मी इथं पोहे करत आहे आणि फोंडेजी देवपूजा करत आहे. त्यांना नैवेद्य देते देवासाठी. हे काय फोंडेजी? शिवम केवलम वासुदेवाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदानाय स्वाहा. आत्ता 9 वाजलेले आहेत आणि आता मी फोंडेजी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत. नाश्ता करायला बसलेलो आहोत आणि आम्ही खात आहोत पोहे दही. लीजिए ये है मना की थाली. ही माझी आणि ही आहे फोंडेजींची. फोंडेजी पोह्याबरोबर चपाती भाजी पण खात आहेत. हाजी पोहेबर नाही भाजी बरोबर. हा पोह्याबरोबर चपाती भाजी असं म्हणलं. श्रीकांत कुठे पोहे? श्रीकांतला गरमागरम चपाती फ्लावरची भाजी दिली डब्याला. वो भी खाएगा. माझ्या मागे पोहे खाता. त्याला तर खूप आवडतात पोहे, पण तो असे थंड झालेले पोहे नाही खात. गरमागरम बनवून खातो पोहे. नाश्ता झाल्यानंतर मी भांडी आणि किचन ओटा स्वच्छ केलेला आहे आणि आता मी आणि फोंडेजी आमच्या नवीन घरी चाललेलो आहोत. एक महत्वपूर्ण काम आहे ते तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. फोंडेजी तयार आहेत. मेरे हाथ गायब हो गए. हाथ गायब हो गए. ठाकुर हो चुका मैं. ठाकुर हो गया. हाँ खराब होईल. चल येऊ का बाबू? येऊ का? आती हूँ. काम करियो जो भी बचे है. हँडशेक. हँडशेक हँडशेक हँडशेक. ओके बाय. चला आमचे विसर्जित झालेले गणेश भगवान घेतो. ही माती आम्हाला आमच्या नवीन घराच्या आळ्यामध्ये, म्हणजे समोर आळा आहे त्याच्यामध्ये टाकायची आहे. फोंडेजी घ्या. फोंडेजी गेले खाली. फोंडेजी घ्या घ्या घ्या. एका हाताने गणेश भगवान उचलत नाहीत मला. अरे बापरे. फोंडेजीकडे पण भरपूर रोज आहे. चल तू चल. तू चल खाली. गाडीपर्यंत येईल ना तू. समोर समोर नाही का आळा आहे आपल्या? रस्ता बनवण्याच्या. नाही नाही नाही, पारिजातचं झाड लावलेलं त्याच्यामध्ये टाकायची. डू ऑल होमवर्क. डू नॉट स्क्रोल रील्स. ओके आती बाय. चला ओके डील पक्की. नानी येऊ का? झाला ना चहा नाश्ता? ओके चला. लेट्स गो फोंडेजी. पोहोचलो आहोत आम्ही आमच्या नवीन घरी. आज वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. पूर्ण रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे. चला ही एक चांगली गोष्ट आहे. हळूहळू प्रगती होत आहे नवीन घराच्या परिसराची सुद्धा. फोंडेजी बोलत आहेत दादांशी. वाढलेलं आहे गवत ह्या आळ्यामध्ये भरपूर. आणि इकडं पण बघा सपाटीकरण केलेलं आहे थोडंसं, पण जंगली गवत खूप वाढलेलं आहे या साईडला. काय करणार. आणि समोरची अँटलिया बिल्डिंग पण तयार होत आहे हळूहळू. कारल्याच्या वेळेला फुलं पण आलेली आहेत आणि बारीक बारीक कारले सुद्धा आलेली आहेत. हे बघा दिसतात का? हे बघा एवढी छोटी कारली आलेली आहेत कारल्याच्या वेळेला. आणि एक कारलं तर इथं जळून गेलेलं आहे, म्हणजे पिकलेलं आहे. चला थोड्या वेळाने करते ही साफसफाई, आत्ता नाही करत. आणि आमच्या घरासमोरचा रस्ता बघा खाली गेलेला आहे आणि आमचं घर उंच झालेलं आहे थोडंसं. आता चढते वेळेस थोडासा त्रास होईल, पण ठीक आहे काय करणार. रस्ता पाणी तर पाहिजे, प्रमुख सुविधा. चला फायनली फोंडेजीने गेट उघडलेला आहे आणि इथं तुळशी माता जळून गेलेली आहे. काय करणार, पाणीच मिळालं नाही हिला. येईल ना आता पाणी टाकूया. आणि आवळ्यात झाड पण थोडंसं किडे पडलेले आहेत. बापरे झाडावरती किडे पडलेले आहेत, थोडंसं जळालं आहे. चला पाणी घाला. नाही राहील. काय झालं फोंडेजी? नाही नाही पुदिना लावलेला मी, जळून गेलाय तो पण. आता नाही येणार तो. बाहेरचा पुदिना चांगला आलाय फोंडेजी आळ्यातला त्या. हां चांगला आलाय, कारण बाहेर पावसाचं पाणी पडतं ना, आतमध्ये नाही पडत, त्याच्यामुळे जळून गेलेला आहे तो. चला चलो भाई. झाडू मारते. 2-3 दिवसापूर्वी फोंडेजी आलेले, फोंडेजीने मारलेलं होतं झाडू. आता मी पण मारते. चला
चला आता घर स्वच्छ झाडू मारलेलं आहे आणि बाहेर फोंडेजी आत्ता गेटला कलर देत आहेत, म्हणजे काळा पेंट. गंज लागलेली आहे याला. आणि फोंडेजींना सुद्धा आत्ता मुहूर्त मिळाला. हो ना फोंडेजी? एंडला काम आहे तुम्ही करायचं ना. मी उन्हाळ्यात देते म्हणत होते पेंट गेटला, दरवाजाला, वरती ते ग्रिलला. आपने सुना नाही, आज आप ही दे दो सब. बाकी नवीन घराविषयी आज आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे आम्ही आमचं नवीन घर भाड्याने देणार आहोत. कारण इकडं राहायला यायला जमेन असं झालेलं आहे. कारण राहत्या घरापासून चिरंजीवांचं कॉलेज जवळ पडतं आणि इथून लांब पडतं. मग शेवटी आम्ही एक निर्णय घेतला नाईलाज असतो की आता हे घर भाड्यानेच द्यायचं. काय करणार आता, चिरंजीवांची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर बघू इकडे राहायला यायचं की नाही ते ठरवू नंतर. पण शेवटी हा निर्णय घ्यावा लागला आम्हाला. बाकी आमचं जे काही साहित्य आहे, खुर्च्या, सिलेंडर, भांडी वगैरे आम्ही एका रूममध्ये ठेवणार आहोत आणि बाकीचं त्यांना भाड्याने देणार आहोत. मृदारूपी गणेश भगवान फोंडेजी आळ्यात टाकत आहेत. मिक्स करियो. थोडीशी माती टाकलेली आहे इथं. थांबा पकडते मी फोंडेजी. बघा आम्ही प्रत्येक वर्षी असंच करत असतो. मातीचा गणपती आणत असतो, टबमध्ये विसर्जन करत असतो आणि तीच माती आम्ही आमच्या कुंड्यामध्ये आळ्यामध्ये टाकत असतो. आराम से आराम से. पाणी होतं फोंडेजी कॅरी बॅगमध्ये. बाकी आजचं वातावरण खूप ढगाळ आहे. 2-3 दिवस चांगलं ऊन पडलेलं, पण आत्ता असं वाटतं की जोराचा पाऊस पडणार आहे. आणि नेमकं फोंडेजीने आत्ता पेंट दिलेला आहे. क्या ही करे अभी. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता बाहेर जोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. हा बघा पाऊस, समोरचा डोंगर बघा पूर्ण धुक्याने भरलेला आहे. चला आता मी नवीन घरातला शेवटचा चहा सुद्धा केलेला आहे, फोंडेजींच्या आग्रहास्तव. बहुत दुःख हो रहा है, आज शेवटचा चहा पित आहे आपण नवीन घरामध्ये. म्हणजे येऊ नंतर 1 वर्षांनी 2 वर्षांनी, पण कधी येईल इथे राहायला गॅरंटी नाहीये, सांगता येत नाही. अरे तुम्हाला एक घर आहे ना. हा एक घर आहे तसं मग राहायला. एवढा काय विचार करते. हा फिर भी जे इंडिव्हिज्युअल घर असतं ना त्याचा आनंद कुठं फ्लॅट मध्ये मिळत नाही. मग काल आला राहिला वर्षभर ठेवलं तुम्ही. आम्ही तर आता येऊ म्हणत होतो चला, पण तुम्हीच बोललात की नको आता राहायचंच. पोरांचं पण कॉलेजचा विषय ना त्यांच्या, म्हणून राहिलो आम्ही. कशाला पब्लिकला सांगता तुम्ही. सांगायचं असतं व्हॉट एव्हर वी डू, आवर व्ह्युअर्स आर आवर युट्यूब फॅमिली मेंबर. अंडरस्टँड फोंडेजी. नाव ड्रिंक टी. एवढी लाल कशी काय. दिस इज अ ब्लॅक टी. अरे ब्लॅक काय लाल दिसत आली. दिस इज अ रेड टी. लीजिए लीजिए. एक चहा माझ्यासाठी. बाकी आता काही सामान मी बेडरूम मध्ये ठेवलेलं आहे आणि इथं डबे वगैरे धुतलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ मिरची पावडर होती, त्याच्यामध्ये इथं स्वच्छ धुतलेले आहेत. आणि आजच्या दिवस हे डबे मी किचनमध्येच ठेवणार आहे, कारण उद्या सकाळी पुन्हा आम्हाला इथे यायचं आहे रेंट अग्रीमेंट करायला. तर उद्या आल्यानंतर काही राहिलेलं सामान बेडरूम मध्ये ठेवून जातो आम्ही. चला जरा आता टेरेसवरती जाऊन येऊयात. देखेंगे कैसा दृश्य दिखता है टेरेस के ऊपर से पहाड़ों का. पाऊस आला फोंडेजी. हे राम, पुन्हा पाऊस आला. इकडं खूप पाऊस पडतो. फोंडेजी आपका पूरा कष्ट वेस्ट गया. कोण म्हणतो. पाऊस आला ना पुन्हा, पेंट खराब होऊन जाईल. काय करणार. चला टेरेसवर जाऊन येऊ एकदा. थोडा वेळ थांबते, पाऊस तर येतच आहे. वा भाई वा वा, काय सुंदर दृश्य दिसत आहे आमच्या टेरेसवरून डोंगराचं. डोंगरावरचं हे बघा, डोंगराच्या पायथ्याला खूप सारी घरं झालेली आहेत. हे बघा या साईडला थोडीशी कमी घरं आहेत. मनुष्य कुठंही जाऊ दे शांत बसणार नाही, निसर्गाला हानीच करतो. बहुत खराब बात है ये. चला मी खाली जाते आता, पावसाला सुरुवात झालेली आहे बारीक बारीक. आणि फोंडेजींचं पेंट देऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या राहत्या घरी जातो. उद्या सकाळी पण यायचं आहे इथं. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.